नमस्कार श्रोते हो, आमच्या संग्रहातून आज आम्ही आपल्याला ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपल्याला ऐकवत आहोत. पण मला एक असं वाटतं की तुम्ही सगळी नाटकाची बालनाट्यांची तुम्ही प्रोसेस सांगत होतात, प्रक्रिया सांगत होतात, तर मला असं वाटलं की ही सगळी बालनाट्य तुम्ही एक प्रकारे बालनाट्याची चळवळ चालवावी अशा पद्धतीने तुम्ही सगळी बालनाट्य सादर केली. तर असा काही उद्देश होता का की एक चळवळ करावी? आणि मुख्य म्हणजे मला असं अशा मी विचारतोय की तुमची सगळी बालनाट्य बघितली की असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये काम करणार जरी बालनाट्य असली तरी त्यात काम करणारी मंडळी मात्र मोठी आहेत. म्हणजे रवी पटवर्धन सगळी मोठी मंडळी होती. आणि नंतरच्या काळामध्ये ग्रिप्सची चळवळ आपल्या आज जी महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी रुजती आहे की नाटकं जरी छोट्यांची असली तरी त्यातल्या भूमिका मात्र मोठ्याने करायच्या. पण हे नंतर आलं. तुम्ही मात्र हा सगळा प्रयोग एक आधी करून बघितल्यासारखं मला वाटतं. तर तुम्हाला तेव्हा ग्रिप्सची काही माहिती होती का, किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की ग्रिप्स हे आम्ही नाकारलेलीच गोष्ट आहे? बरं, कारण असं आहे की मोठ्यांनी मुलांची कामं करणं हे आम्हाला मुलांनी मोठ्यांची कामं करणं इतकंच कृत्रिम वाटत आलेलं आहे. बरं, त्यामुळे ग्रिप्स मधली चांगली गोष्ट आम्हाला वाटते ती वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती ती नाटकं करतात. पण मोठ्यांनी मुलांची कामं करावी असं मला कधीच वाटत. आम्ही काय करत असो की ज्या कामाला जो योग्य आहे भूमिकेसाठी जो योग्य, म्हणजे लहान मुलगा दाखवायचा असेल तर लहान मुलांनी ते काम करायचं. त्याच्या वडिलांचं काम असेल तर ते दुसऱ्या लहान मुलांनी मिशा लावून करायचं नाही, त्याच्यासाठी मोठ्या मनुष्यच घ्यायचा. तर मुलांना नाटक प्रत्ययकारी वाटलं पाहिजे, हे समजलं पाहिजे आणि हे आपलं नाटक आहे असं वाटलं पाहिजे. ह्यासाठी एक विश्वास त्यांचा तयार करायचा पाहिजे. तर कसलाही खोटेपणा करायचा नाही. त्यामुळे आम्ही मोठ्यांची कामं असली तर मोठ्यांची, मुलांची कामं असली तर मुलांची. आता त्यात पण एक अशी गंमत आहे की अशी एक आपल्याकडे पद्धत होती की प्राण्यांची कामं असली तर ती लहान मुलांनीच करायची. ते एक बरोबर आहे की प्राणी लहान असतात म्हणून लहान घ्या. पण एखाद्या कथेमध्ये उदाहरणार्थ आम्ही पुढे अलबत्या गेलो, त्याच्यामध्ये कुत्रे आहेत. तर ते इतके प्रचंड कुत्रे आहेत की त्यांना पाहून तो सैनिक घाबरतो. तर इतक्या प्रचंड कुत्र्यांची कामं लहान मुलांनी करून कसं चालेल? शक्यच. मग त्याच्यासाठी आम्हाला मधुकर नाईक, रवी पटवर्धन हे मोठे मोठे, त्यातलं सर्वात लहान कुत्रा म्हणजे अजय वडावकर, इतकं आम्हाला मोठी माणसं घ्यावी लागली. कुठलीही गोष्ट विश्वसनीय होणं, कन्व्हिन्सिंग होणं हा त्याचा भाग होता. आता तू म्हटलंस तर चळवळ वगैरे याच्याबद्दल काही विचार करण्याच्या आधी मी त्याच्याकडे प्रयोग म्हणूनच पाहिलं. एक म्हणजे मला ते बालरंगभूमी हे मुलांसाठी असं वाटण्यापेक्षा ते एक रंगभूमीचं दालन वेगळं, स्वतंत्र दालन आहे ज्याला त्याचे नियम आहेत. तसंच तो मुलांसाठी काय करमणूक करू शकतो याचा वेगळा नियम आहे. परंतु ते रंगभूमीचं दालन आहे हे विसरता कामा नये. आणि प्रौढ रंगभूमीशी त्याचा कुठेतरी संबंध आहे. तिथे जे मतं तुम्ही लोकांपर्यंत पोचवू पाहताय ती मुलांच्याही नाटकात तीच आली पाहिजेत. तर हा जो संस्काराचा भाग आहे, तर असं आम्ही ठरवलं की ही नाटकं जी मुलांची आहेत त्याच्यामधून रंगभूमीला काय मिळेल. मी जे मगाशी प्रायोगिक नेपथ्याचा, सूचक नेपथ्याचा उल्लेख केला, तिथे रंगभूमीचाही विचार होता. मुलांना कसं आवडेल मी हेही सांगितलं की फ्लो मध्ये गेलेली गोष्ट मुलांना आवड, पण ती कशी जायची तर त्याच्यासाठी रंगभूमीची जी तंत्र वापरायला लागली. माझ्या दृष्टीने मी त्याला माझी प्रयोगशाळा मानत असे बालरंगभूमी ही. आणि निरनिराळे प्रयोग जे मी पुढे मोठ्यांच्याही नाटकात केले ते प्रयोग करून पाहण्याची जागा म्हणून मुलांची नाटकं करत. आता पुढे काय झालं की मुलांची नाटकं तुम्ही बसवली, ती दाखवणार कोणाला? मुलांना नाटकाच्या थिएटरपर्यंत येणं किती कठीण आहे की दोघं तिघं भावंड, त्यावेळी तर असायची 2-3 भावंड, आणि आई वडील वगैरे यांना सोबतीला घेऊन 5-7 तिकीटं काढणं हे कुठल्याही थिएटरला त्यांना कठीण जात असे. सोबतीचा प्रश्न असायचा, येण्या जाण्याचा प्रश्न असायचा आणि तिकिटाचा. एवढा खर्च करण्यापेक्षा ते म्हणजे आम्ही न पाहिलेलं बरं नाटक असं व्हायचं. तेव्हा आम्ही असं ठरवलं की नाटक करायचं तर आपण शाळांमधून का जाऊ नये, मुलांपर्यंत थेट का पोचू नये, ही मध्यस्थी हवी आहे कशाला नाट्यगृहाची. बरं, आमची नाटकं अशा पद्धतीची होती की आम्ही ती कुठेही करू शकत असो. किंबहुना आमची रंगभूमीची व्याख्याच ही होती की तुम्ही कुठेही करू शकला पाहिजेत. आता कुठेही करण्यामध्ये तडजोडी नाहीत, पण ते मुळातच असं लिहिलेलं असायचं
की त्याच्या रिक्वायरमेंट्स, गरजा ज्या असायच्या त्या कमी असायच्या, परंतु जे नाटकाचं मूळ तत्व आहे ते कमी गोष्टीतून जास्त गोष्टी पोहोचवल्या पाहिजेत. प्रत्यक्ष कमी जागा वापरून सुद्धा तुम्ही खूप भव्यतेचा आभास निर्माण केला पाहिजेत. त्याच्यामध्ये रंग आम्ही वापरत असू. प्रत्यक्ष मोठ्या सेट्स लावण्यापेक्षा छोट्याशा सेटमध्ये सुद्धा रंग तुम्ही अशा रीतीने देऊ शकता की त्यांना भव्यतेचा अवकाश मोठा वाटेल. किंवा कॉस्ट्युम्स या गोष्टीकडे एक वेगळ्या डोळसपणाने बघत असू की ज्याच्यामध्ये कॉस्ट्युमला जागा लागत नाही, पण कॉस्ट्युमला तुम्हाला कल्पनाशक्ती लागते, ती वापरून तुम्ही रंगभूमी कर. असं करून आम्ही कुठल्याही शाळेत नाटक करून दाखवायचं एक आव्हान घेतलं. म्हणजे आम्ही पहिले 4-5 प्रयोग थिएटर्सना जेव्हा केले 3 नाटिकांचे, तेव्हा म्हटलं आता पुढे काय नाटकं पोचणार कशी. तेव्हा मग प्रतिभा जाऊन काही शाळांना, त्यांच्या मुख्याध्यापकांना वगैरे भेटली आणि तिथून शाळांमधून नाटकं करण्याचा सिलसिला सुरू झाला. तोपर्यंत तसं काही शाळांना बघायला मिळायची ती फक्त स्नेहसंमेलनाची नाटकं, आणि ही बाहेरची एक परिपूर्ण नाटकं चांगले नट करतायत अशी तिथे बघायला. त्याच्यातून मग ती चळवळ सुरू झाली. म्हणजे मग ते सर्वच मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. मग ती झोपडपट्टीच्या मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. रिमांड होम मध्ये केली आम्ही, हॉस्पिटलमध्ये सुद्धा केली. कॅन्सर वॉर्ड मुलांचा होता, त्याच्या शेजारच्या मोकळ्या जागेत आम्ही केलं. आणि तिकडच्या डॉक्टरांनी म्हटलं की या भागामध्ये कधीही हसण्याचा आवाज मुलांच्या आम्ही ऐकला नाही, तो आता पहिल्यांदा आम्हाला ऐकायला मिळाला. असं मुलांपर्यंत जिथे कुठे मुलं आहेत तिथेपर्यंत नाटक पोचवावं, यातून ती चळवळ उभी राहील. चळवळ आपण करावी असा अभिनिवेश आम्ही कधी ठेवला नाही, आणि त्याची गरजही नव्हती, कारण आम्हाला कोणीच मदत करणारं नव्हतं. चळवळींना जे मदत की अनुदानं वगैरे ते काहीच आम्हाला मिळण्यात स्वतःची संस्था सुरू. त्यामुळे आमचे जो काही खर्च, मला जे त्यावेळी मी बँक ऑफ इंडियात नोकरी करत होतो, जे काही पगारातून सेव्हिंग वगैरे न करता आम्ही ते सगळे बालवाडीमध्ये घालत असू. तर असं करून हे जे आलं त्याच्या आता मोठ्यांच्या भूमिकापर्यंत मी सांगितलंच की योग्य त्या भूमिका करणं. बरोबर. म्हणजे जसं लहान मुलांनी मोठ्यांची नाटकं शाळेमध्ये नाईलाजानी करावं लागतं ना, शाळेच्या एकांकिकामध्ये, नाटिकांमध्ये. पण मोठ्यांच्या ते मोठी माणसं जेव्हा बालरंगभूमी करतात तेव्हा ते सर्व प्रकारचे नट उपलब्ध असतात, त्यामुळे मुलांनी मोठ्या माणसांचं काम करण्याची गरज नाही पडत. त्याच कारणाने मोठ्यांनी मुलांची कामं करू नयेत. ग्रीफ थिएटरचं मुळात कसं होतं की ते वर्षभर चालू राहणारी जर्मनीतली ती ऍक्टिव्हिटी, त्यामुळे वर्षभर मुलं काही मोकळी नसतात, त्यांच्या परीक्षा असतात, दमू शकतात, थकू शकतात, एवढे शोज लावायचे. तर त्यासाठी मुळात लहान मुलांनी कामंही मोठ्यांनी करण्याची कल्पना आली की त्यांचं जे ॲडल्ट थिएटर होतं त्याच्यामध्ये मोठी माणसं काम करत, त्यांनीच मुलांची कामं करायला सुरुवात केली. पण तसं काही ते तत्व नाही होऊ शकत. त्यावेळी मग ज्यावेळेला तुम्ही बालरंगभूमीसाठी सक्रिय होतात त्यावेळी इतरही काही प्रयोग सुरू असतील किंवा रंगभूमीवरती, तर त्यांनी तुमची दखल कशी घेतली या बालनाट्य चळवळीची, किंवा असं काही प्रतिसाद त्यांचा? दखल कोणी काहीच कधीच आमची घेतली नाही. म्हणजे असं की काय पोरांचं काहीतरी करतायत ना, म्हणजे आजही जसं दुर्लक्ष केलं जाते बालरंगभूमीकडे, तेव्हाही तसंच प्रकारे ते काय लिहिलंय, काय करतायत, त्याच्या मागे काय हेतू आहे, त्याच्यात किती टॅलेंट आहे, त्याच्यात काय अभिनय आहे, त्याच्यात सौंदर्य कुठे आहे वगैरे, ह्याची दखल. एक मात्र आहे की जी काही वृत्तपत्र होती ज्याच्यामध्ये काही चांगले समीक्षक होते, ते आवर्जून त्याविषयी लिहायचे, बघायचे. आणि मला आठवते माधव कुलकर्णी, तेही मला वाटतं आकाशवाणीवर काम करून लिहायचे. तर ते माधव कुलकर्णींनी आमची नाटकं पाहिली आणि वेळोवेळी पाहून ते त्यात कशात काय प्रयोग केलाय त्याविषयी वगैरे पण लिहायचे. त्यावेळेला वया गाडगीळ लिहायचे, माधव मनोहर सोबत मध्ये लिहायचे. तर असे काही लोकांना जाणीव होती याची. तरी पण ती ही किती मोठी गोष्ट आहे याची पुरेशी जाणीव नाही. ते मतकरींचं नाटक म्हणून प्रेमाने पाहायला यायचे आणि मतकरी अमुक अमुक प्रयोग करतायत म्हणून पाहायचे. आमच्या दृष्टीने बालरंगभूमी ही खूप मोठी गोष्ट होती. माझं नाटक या विचार दुर्दैवाने मी काय सुधा करमरकर काय थोडी त्यावेळेला वंदना विठणकर, नरेंद्र बल्लाळ वगैरे यांनी पण कामं करायला, सई परांजपे पुण्यामध्ये करायची. परंतु मुख्यतः
नाटक मोठ्यांच्या नाटकासारखं वर्षभर चाललं पाहिजे, सातत्याने वर्षाला त्याचे 100 प्रयोग झाले पाहिजेत, 75 प्रयोग झाले पाहिजेत, ही जाणीव मला वाटतं की आमची बालनाट्य संस्था आणि सुधाची लिटिल थिएटर या दोघांनाच या सातत्याची जाणीव होती. परंतु हे माहीत नसलं तरी दरवर्षी नाटकाला आल्यामुळे काही समीक्षक त्याच्याबद्दल लिहायचे, परंतु एरवीचे साहित्यातले समीक्षक किंवा इतरही अनेक रसिक हे जे पुढे प्रायोगिक नाटकांकडे गेले, त्यांना हा इथे एक मोठा प्रयोग होतोय याची जाणीवच नव्हती. बालनाट्य करत असतानाच तुम्ही मोठ्यांसाठी नाटकं त्याच काळामध्ये लिहित होतात, तर हा तोल कसा सावरलात तुम्ही? कारण कसं आहे, मला असं म्हणायचं की या दोन्ही वयोगटांसाठीचे विषय वेगवेगळे असणं साहजिक आहे, पण पण नाटक लिहिताना आणि बसवताना नाटककार व दिग्दर्शक वेगवेगळा विचार करतो का, किंवा तो तसा करावा लागतो का, किंवा या दोघांची विचार प्रक्रिया सारखी असते का? आता आपण पहिले त्यातल्या लिखाणाच्या भागाबद्दल बोलूया. जेव्हा मी मधुमंजरी आणि साहित्य संघाने ते केलं 59 साली ते आलं रंगभूमीवर, त्याच वर्षी माझं मोठ्यांचं नाटकही महाराष्ट्र कलोपासक दादरची संस्था त्यांनी वाऱ्यावरचा मुसाफिर संगीत नाटक होतं ते, वाऱ्यावरचा मुसाफिर ते त्यांनी केलं. गाणी पद त्यातली मीच लिहिली होती आणि ते ही दोन्ही नाटकं एकाच वेळी रंगभूमीवर आली. त्यामुळे माझ्या दृष्टीने, आणि मी आधी मोठ्यांसाठी एकांकिका किंवा श्रुतिका लिहितच होतो ना, त्यामुळे माझ्यासाठी मुलांचं नाटक हे लिहिणं कठीण होतं. पण मुलांचं नाटक लिहिलंय म्हणून मोठ्यांचं नाटक लिहिणं हे काही कठीण नव्हतं. आणि माझ्या दृष्टीने ना, मी हा यातला फरक फक्त शैलीचा मानतो. मतांच्या दृष्टीने, तुमच्या संस्कारांच्या दृष्टीने यामध्ये फार फरक नाही करत असं आम्ही. म्हणजे आम्ही तेव्हाही मुलांसाठी नाटक करताना समजा चिटकीची फजिती झाली असं दाखवलं आणि मुलं त्या फजितीला हसतायत, तर ती म्हातारी आहे आणि तिची फजिती होते, बाई आहे एक म्हातारी आणि तिची फजिती होते, असं त्याच्याकडे आम्ही मुलांना मुळीच बघू देत नसू. तर ती दुष्ट आहे आणि त्याच वेळेला ती जे कट रचते ते फार हास्यास्पद आहेत, म्हणून तुम्ही त्याला हसलं पाहिजे. हा जो संस्कार आहे की त्यांनी स्त्रियांकडे कुठल्याच गोष्टींनी बघितलं पाहिजे, हा जो प्रौढांच्या लेखनामधला संस्कार आहे तो मुलांच्याही नाटकामध्ये आम्ही संस्कार करत असो. किंवा शेवटी कोण जिंकणार आहे, कोण कुठल्या मार्गाने जिंकणार आहे, हे जे मुलांच्या परिकथांमध्ये सुद्धा जे असतं ते. आता त्यातल्या मला काही परिकथा जगभरातल्या आवडल्या होत्या, पण त्या मी करू शकलो नाही. उदाहरणार्थ हॅन्स अँडरसनची लिटिल मरमेड. लिटिल मरमेड ही खूप शोकांत अशी आहे. इतकी शोकांत कथा मुलांना पचेल का? नंतर वॉल्ट डिस्नीने त्याच्यात भरपूर विनोद आणि कार्टून कॅरेक्टर्स घालून, मुळात ती एक शोकांत परिकथा आहे. तर अशा तऱ्हेचं आम्ही सर्वच बाजूनी साहित्याचा विचार केला. मी जेव्हा मला विक्रोळीच्या एका संस्थेकडून त्यांनी सांगितलं की आम्ही मदत करायला तयार, कास्ट प्लॅनने, पण मुलांचं नाटक तुम्ही करा. तेव्हा मी म्हटलं की नाटक पाहणार कोण? झोपडपट्टीतले मुलं पाहणार. तर आपण तिकडे माझ्या डोक्यात पिनोकिओ सारखी एखादी गोष्ट होती की जी मुलाला त्याच्या कर्तबगारीची, त्याच्या जबाबदारीची जाणीव देणारी आहे. त्यांनी शिकलं पाहिजे कसं, मोठं झालं पाहिजे कसं, आणि तरीही कोणाकोणाला जबाबदार राहिलं पाहिजे, जसं आपल्या वडिलांना म्हणा किंवा आपल्याला ज्यांनी मोठं केलं त्यांना. तर हे मला करायचं होतं, पण मुळात ती परिकथा आहे. तर मी म्हटलं की हे एका परीने, म्हणजे माझा काळाप्रमाणे बदलही होत गेला जो बालरंगभूमीच्याकडे पाहण्याचा. तर मी म्हटलं की झोपडपट्टीतल्या मुलांना देताना आपण इतकं ग्लॅमरस जग त्यांच्यासमोर ठेवायचं का, पर्यांचं, राजवाड्यांचं, आणि म्हणून मग ते मी संबंध ती कथा झोपडपट्टीच्या दृष्टिकोनातून केली. म्हणजे तिकडे मुळात मांजर आणि कोल्हा ह्या मुलाला फसवतात, त्याच्याऐवजी इथे दारूच्या बाटल्या न्यायला सांगणारा किंवा मटका लावायला सांगणारा माणूस असे फसवतात, किंवा मुळात वेलच्या पोटात तो जातो असं असेल तर इथे समाजकंटक त्याला फसवतो आणि त्यातून त्याला तो लाकडाचा बावला बाहेर काढतो. तर हा भाग जो आहे ना तो मोठ्यांच्या आणि मुलांच्या लिखाणामध्ये वेगळा नाही, शैली वेगळी आहे त्यातली. तीही मुलांना काय समजू शकेल आणि मोठ्यांना काय समजू शकेल, कदाचित आत्ताच्या मुलांना तेव्हाच्या मुलांपेक्षा अधिक समजत असेल तर आता आणखीन वेगळी शैली घ्यावी लागेल. पण मग ते बालनाट्यापासून, म्हणजे बालनाट्य तुम्ही केलं, तुम्ही प्रायोगिक नाटक लिहिलं, हौशी रंगभूमीवरती तुम्ही लेखन केलेलं आहे, काम केलेलं आहे, आणि व्यावसायिक नाटकात तर तुमचा हातखंडा म्हणजे
खूपच आहे तुमची व्यावसायिक नाटकं. या सगळ्या रंगभूमींवरती वावरताना किंवा त्यांच्यासाठी काम करताना प्रत्येक रंगभूमीचं वेगळे पण काही वेगळं असं जाणवलं का किंवा जाणवतं का, किंवा प्रत्येकाची काही डिमांड असते का वेगवेगळी त्या रंगभूमीची? डिमांड वेगवेगळी असतेच, परंतु काय आहे की माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी एक आहेत आणि माझ्या विचाराच्या दृष्टीने मला कधीही काहीही सुचतं यातलं. फक्त जे सुचतं ते त्याचा फॉर्म, त्याचं माध्यम हे आपल्या बरोबरच घेऊन येतं. परंतु माझ्या डोळ्यासमोर नेहमी रंगभूमी दिसत असते. मी फार थोडी नाटकं आतापर्यंत पाहिली आणि फार थोडी नाटकं पाहतो. अमेरिकेला गेलो होतो तेव्हा तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे साऊथ आफ्रिकन प्रायोगिक नाटकापासून ते म्युझिकल्स पर्यंत सगळे पाहिलं. पण ते तिथे गेलो म्हणून त्या काळात मुद्दाम पाहायची म्हणून पाहिली आहेत. एरवी मी कमी पाहतो, परंतु रंगभूमी ही गोष्ट कायमच माझ्या डोक्यात असते, कायमच. म्हणजे ते छोटं नाटक मुलांचं वर्गातला क्लासरूम प्ले असेल किंवा व्यावसायिक नाटक मोठं ग्लॅमरस, तिथला ग्लॅमरचा भाग महत्वाचा नाही. महत्वाचा एक रंगभूमीची एक स्वतंत्र डिसिप्लिन आहे, जशी संगीताची आहे, चित्रकलेची आहे, की त्याच्यामध्ये जसं आता गाणाऱ्याला सुचताना ते त्या अमुक एका रागात सुचलं असं होतं, तसं ते दिसताना. आणि माझ्या अगदी पहिल्या एकांकिकेपासून मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की मला पूर्ण नाटक म्हणा, पूर्ण मंच दिसतो, त्याच्यामध्ये किती पात्र वावरतील, कुठे असतील, काय असतील, असं सुचत जातं. पूर्ण प्रारूपच तुमच्या समोर येईल. आणि कसं तो बारीकशा गोष्टींनी सुद्धा, म्हणजे समजा आता एका कृतीचं उदाहरण देतो. मी त्यावेळी ग्रँट रोडला जेव्हा राहत असे तेव्हा सी फेस वरून ब्रिज कँडी वगैरे त्या भागात फिरायला जात असे सकाळी संध्याकाळी. तिकडे बंगले आहेत जुने, तिकडे किंवा मरीन ड्राईव्हचे वेगळे, पण मरीन लाईनचे जुने बंगले जे आहेत ब्रिटिश आर्किटेक्चर सारखे, तिथे अशी संध्याकाळची शांतता, कुठेतरी संगीताचे सूर, कोणतरी पियानो वाजवतोय वगैरे असं असायचं. ते एक वातावरण माझं डोकं ते धरून ठेवायचं. आणि मग जी एकांकिका सुचली, तर मंत्रसारखी माझी एकांकिका ती तिथे घडते. तिथे म्हणजे बाहेरच घडते ती, त्याच्या कंपाऊंडमध्ये, म्हणजे आतमध्ये नाहीच बंगल्याच्या. जो बंगला मला असा झाडं बिडं जिथे आहेत तिथे त्या भागातच ती दिसायत. मग त्याच्यातून मंत्र एकांकिका आहे, त्याच्यातून मी शापित हे पूर्ण नाटक केले. परंतु बेसिकली मला दिसताना त्या वातावरणातून ते नाटक दिसतं. कधी मुलांचं दिसतं, कधी मोठ्यांचं दिसतं, कधी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे, हे प्रायोगिक म्हणून समजेल असं. याचा प्रेक्षक निश्चित वेगवेगळा आहे, त्याचा तुम्हाला विचारही करावा लागतो, कुठल्या प्रेक्षकाला काय समजेल. म्हणजे मुलांना जसं समजेल, काही अमुक एक मुलांचं समजून घेण्याचं किंवा ऍब्सॉर्ब करण्याची त्यांची योग्यता आहे, किंवा त्याचप्रमाणे मोठ्यांच्या नाटकात सुद्धा कुठल्या प्रेक्षकाला काय समजू शकेल. एखादं नाटक रूपांतर करून जरी त्यांच्या समोर मांडायचं असलं तरी ते त्यांना मूळच्या नाटकाचं जसंच्या जसं तर्जुमा समजेल की नाही समजणार. आता विनोद आणि भीती या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्येक समाजाच्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुम्ही ब्रिटिश प्ले एखादा ब्लाइट स्पिरिट सारखा जो आहे त्यातला विनोद आपल्या शिवाजी मंदिरच्या प्रेक्षकाला समजेलच नाही, किंवा तो आवडेल असं नाही, समजेल कदाचित, पण गालातल्या गालात हसण्याचा विनोद असेल. आणि इकडे त्यांना तो कदाचित जास्त उघड असा विनोद लागत असेल. तर त्यामुळे जेव्हा मी वटवट सावित्री रूपांतर केलं ब्लाइट स्पिरिटचं, तेव्हा ते पूर्णपणे वेगळ्या रीतीने केलं. विनोद त्यातला वेगळा, कॅरेक्टर्स वेगळे. पण याचं कारण काय आहे, माझ्या डोळ्यासमोर पुस्तकं हे आतापर्यंत जगभरचं जे काही केलं गेलं आहे तिथे फार प्रत्यक्ष काम न करता. आता मी NSDला नव्हतो तरी NSDला काय शिकवलं गेलं, किंवा तिकडे येऊन ब्रेकची नाटकं कार्ल बेनिविट सारख्यांनी बसवली, कार्ल वेबर सारख्यांनी बसवली, हे मला माहीत असायचं सगळं. आणि माहिती म्हणजे मी काही आताच ते नेटवरून घेणं किंवा माहितीचा असा स्रोत किडा नव्हतो, पण आय यूज टू ऍब्सॉर्ब सो मेनी थिंग्स, आणि आय स्टील डू. त्यामुळे प्रत्यक्ष नाटकं मी खूप कमी पाहतो, पण तरी काय चाललंय, नाटक कुठे चाललंय हे मला माहिती आहे. म्हणजे एक प्रकारे कुठे काय चाललंय याविषयी तुम्ही माहिती घेणं किंवा माहिती मिळवणं हा एक भाग तुमचा सदस्य. आणि त्यातून काय होतं की मला
केवळ माहिती मिळत नाही, माहिती मिळाल्याबरोबर त्याचं रूपांतर एका सर्जनशील गोष्टीत होतं. म्हणजे मला असं जर कळलं की समजा लायन किंग हे नाटक केलं जातं, तर त्याच्यामधून जी फिल्म होती त्याच्यावरून नाटक तसंच्या तसं करण्याचा ते प्रयत्न करतात. आता हा प्रयत्न कसा आहे, त्यासाठी ते कसे मास्क वापरत असतील, त्यासाठी ते पात्रांची गती काय ठेवत असतील, हा विचार माझा आपल्यापणच सुरू होतो. लायन किंग मी नंतर पाहतो, पण त्याच्या आधी हा सुरू झालेला असतो. माझ्या डोक्यात ज्या गोष्टी असतात त्या कन्फर्म करण्यासाठी मी ते नंतर पाहतो. आता लोककथा 78 हे नाटक, हे सगळे जरा आपण फार विषय एकत्र करतो, पण लोककथा 78 हे नाटक सगळं नाटक कसं असावं जाणीवेने मी त्यावेळेला भारलेला होतो. त्याच्यातून त्याचा आकार आला. नंतर मी दलितांचे प्रश्न ते कन्फर्म करून मी लिहिल्यानंतर नाटक ते कन्फर्म करण्यासाठी मी पुस्तकं काही वाचली की आपण लिहिलंय ते चुकीचं नाही आहे ना, असं ताळून बघण्यासाठी. पण डोळ्यासमोर माझ्या नाटक हे या फॉर्ममध्येच हवं आणि आता मला याच फॉर्ममध्ये नाटक करायचंय, सध्या मला दुसरं काहीच करायचं नाही, हेच करायचंय असं मला त्या वेळेला अत्यंत तीव्रतेने वाटत राहतं आणि ते घडत राहतं. मग त्याची माहिती येते, मग मी कोणाकडून माहिती घेतो, ते सगळं जमतं. परंतु कदाचित ही उद्योग देणगी असेल की जे काही मला मिळतं म्हटलं ते सर्जनशीलते बरोबर त्याची आपोआपच नाळ जोडली जाते. पण मला तेच म्हणत होतं की म्हणजे एकीकडे लोककथा 78 सारखं तुम्ही लिहिलं होतं, आरण्य किंवा विठो रखुमाई, बकासूर, तर ही नाटकं तशी बघायला गेलं तर व्यावसायिक नाटकांपेक्षा खूप वेगळी होती, पण त्यांची प्रकृतीही वेगळी होती. आता विठो रखुमाईमध्ये तुम्ही एक लोकशैली वापरलेली होती किंवा आरण्यकमध्ये पौराणिक नाटकासारखी एक शैली वापरलेली होती. बरोबर. तर या सगळ्याचं तुम्ही म्हणता की ते तसं जर सुचतं तर यासाठी वेगळा काही अभ्यास करावा लागला नाही? मी आता अभ्यास करावा लागतो, पण मी आता म्हटलं त्याप्रमाणे म्हणजे एक देवाच्या कृपेने म्हणा की मला तो अभ्यास आपोआप जाता जाता होतो आहे. हा, म्हणजे मी आता माझी वॉर्डन रोडचा उल्लेख केला, तसं इकडे भुलाबाई इन्स्टिट्यूट होती, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये अलकाझीम पासून M.F. हुसेन पर्यंत सगळे लोक काम करत असतात. आपापल्या स्टुडिओज, आपापले तालमीचे हॉल, कोण स्कल्पचर करत असे, कोण काय. अशासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये मला गेल्याबरोबर एक व्हाईब्स आपण म्हणतो जसा येतात तसं काहीतरी आपल्याला भारी सुचतच तिकडून गेल्याशिवाय. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा सारख्या ठिकाणं, तिकडच्या पायऱ्या बिऱ्या, तिकडचं बाहेरचं एम्पी थिएटर वगैरे, तिकडे फिरताना तुम्हाला काहीतरी सुचतंच. आणि मग ह्याला मी पुन्हा अभ्यास म्हणतो की जे तुम्हाला 10 लेक्चर्सनी सुचणार नाही ते त्यावेळेला कोणीतरी असं जाणवून दिलेलं असतं मला, असं नाटक होऊ शकतं, असं या पायऱ्या आहेत, ह्या कुठेतरी आहेत नाटकात. आणि मग आरण्यक सारख्या नाटकाचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हे कुठे करायला पाहिजे, हे कुठल्या एखाद्या जुन्या पडीक वाड्यात करायला पाहिजे का, ह्याच्यामध्ये असं होमकुंडासारखं काहीतरी पाहिजे का. आणि असा जो विचार मगाशी जो मंत्र एकांकिकेबद्दल सांगितला तसं असा सुचायला लागतो आणि तोच माझा अभ्यास. म्हणजे आपोआप त्यातून जे कुठे पायऱ्या दिसल्या, कुठे काळोख दिसला, कुठे कमान दिसली, कुठे एक गाण्याचा सूर ऐकू आला, कुठे कोणाचं बोलणं ऐकू आलं, कुठे कोणाचा एक फोटोग्राफ बघितला, कुठे एक चित्र बघितलं, ही सगळी तुम्हाला तुमचा अभ्यासच असतो, अभ्यासाची साधनच आहे ती. डोळे सगळं उघडे ठेवले पाहिजे फक्त. हा, पण नाही, आपण त्याची ती संवेदना तुम्हाला भेटली पण पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता लोककथा सुचायच्या आधी मी असा विचार करत होतो की आपण काय हे नाटक करतो, आपण सगळं लोकांना सांगतो, लोकांना अनुभवू दे ना असं. म्हणजे मी करत असताना नाटक करत असलेल्या नाटकाबद्दल तक्रारी पण एका बाजूने चालू असतात. म्हणजे मीच माझा टीकाकार पण असतो की हे काय करूया आपण की लोकांना त्यांच्या रिॲक्शन्स कशा देता येतील, आपण माईक्स ऑडियन्समध्ये लावूया का, आपण लाईट्स ऑडियन्समध्ये लावूया का, कोण येणार, काय बोलणार, असा विचार चालू असताना मी एक माझीच एक एकांकिका एका ठिकाणी केली होती, त्यांना खूप बक्षिसं वगैरे मिळाली होती, म्हणून त्यांनी मला 5व्या-6व्या प्रयोगाला त्याच्या बोलावलं होतं. जाऊन पाहिलं तर त्यांना बक्षिसं मिळाली सगळी फॉर ऑल रॉंग रिझन्स, सगळी चुकीची होती. म्हणजे त्यातल्या सूत्रधाराच्याच भूमिकेला मिळालं होतं का, तो गाणीच चांगली म्हणतो म्हणून, प्रत्यक्षात त्यात 2-2 ओळी जोडणाऱ्या होत्या फक्त, असं चुकीच्या कारणांसाठी.
ते पाहिल्यावर जी चुकीची केली जाते एकांकिका, हा देखील माझ्या अभ्यासाचा भाग झाला. कसं कुठे चुकलंय आणि थिएटरमध्ये काय नसावं हा देखील माझा त्यातून. आणि मग मी लगेचच चहा प्यायला बसलो एका माझ्या मित्राबरोबर. तेव्हा त्याला म्हटलं, अरे नाटक आपण हे याच्या विरुद्ध उलट करायला हवं. आणि मग माझा विचार तो पक्का झाला जो लोककथाच्या वेळेला चालला होता तसा. अगदी सुरुवातीला प्रेमकहाणी करताना सुद्धा, प्रेमकहाणीच्या वेळेला माझा असा विचार चालला होता की आपण हे काय सगळं लिहिलेलं नाटक देतो आणि ते नट पाठ करतात आणि म्हणतात. प्रत्यक्षात आयुष्य किती नाट्यपूर्ण आहे आणि आपण हा त्यातला थोडाच भाग घेतो आणि तो अशा रीतीने एका कंट्राइव्ड रीतीने पोचवतो. तर काय करता येईल आपल्याला जास्त खऱ्या आयुष्यापर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळे मग मी एक ते नाटिका लिहिली. त्याच्यामध्ये फक्त असं केलं की त्यातले प्रमुख तरुण तरुणी नायक नायिका हे एका ठिकाणी नोकरी करतायत. बाकीचं सगळं मी म्हटलं की त्यांना काय करायचं असेल, प्रेमात पडायचं असेल, लग्न करायचं, काय जे करायचं असेल ते त्यांच्यावर सोडायचं. मग त्यामुळे असं संवाद जे ते म्हणतील ते, म्हणजे उदाहरणार्थ त्याला जर तिला मागणी घालायची असेल तर त्याच्या डोक्यात त्यावेळेला शार्पली येणार नाही मागणी घालण्यात. त्याच्या डोक्यात काहीतरी दुसरंच असेल, आपला मित्र काय म्हणतो, आपण काय पाहिलंय, सध्या हवा पाणी कसं आहे, अमुक. तिच्या डोक्यात काय असेल की महिना अखेर आली आहे, पैसे संपले आहेत, घरी पैसे द्यायचे आहेत. हे सगळं बोलत बोलत असताना ते कशी एकमेकाला मागणी घालतील असा विचार करत करत मी ते नाटक लिहिलं. एकांकिका लिहिली. पहिलं एक अंक लिहिला, मला लिहायचं होतं पूर्ण नाटक, पण एक अंक लिहिला. त्याच्या शेवटी असं झालं की त्यांनी लग्न मोडूनच टाकलं. म्हणजे असं की नायकाने आपली पत्रिका पाठवली गावी आणि वडिलांनी सांगितलं की तुमचे 14 गुण सुद्धा जुळत नाही, तर कसं लग्न होणार. आणि इकडे तो नायक पडल्यामुळे त्याचा मित्र त्याला म्हणत होता की असं कसं, तुझं प्रेम आहे ना, तू लग्न कर. तू म्हणतो असं नाही, खरा मुलगा कसा वागेल तसंच तो वागतो. तो म्हणतो की नाही, माझ्या वडिलांनी मला इतके दिवस लहानाचा मोठा केला, तर मला त्यांचं काही देणं आहे की नाही, मी त्यांचं ऐकायला नको का, ही मुलगी आता काल भेटली आहे, वडिलांचं ऐकायला नको का. असं कधी खऱ्या नाटकात म्हणत नाहीत, कारण नाटक पुढे जायला हवं असतं, प्रकारे बेतलेलं असतं. पण इथे त्यांनी म्हटलं, तर मग मी त्याच्यामध्ये त्याला असं म्हटलं नाटककार म्हणून की अरे म्हणजे ती आहेत प्रत्यक्ष त्यात वाक्य. तर नाटककार म्हणतो की अरे असं करून कसं चालेल, नाटक इथेच थांबेल. त्यावर तो म्हणतो की नाटक जाऊ दे खड्ड्यात, माझं आयुष्य म्हणजे काही नाटक नाही. हे जे तुम्हाला सारखं तुमचं जी कला प्रकृती आहे ही वास्तवाकडे नेण्याचा जो तुमचा प्रयत्न असतो, काही वेळा वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न असतो, जसं त्या परिकथामध्ये. आणि तरी देखील त्यात वास्तव कसं येऊ शकतं याचा हा असतो, हाच अभ्यास. आणि हा अभ्यास बराचसा आपण स्वतःच करायचा असतो. तुमचं म्हणजे लोककथा 78, आरण्यक असेल, या प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे. म्हणजे मी मगाशी पण म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीने, मी विठू रखुमाई सारखं समजा लोकशैलीमध्ये असेल किंवा लोककथा 78 हे अगदी त्या भागातलंच नाटक वाटावं, हो तसं आहे ते. या नाटकांनी एक प्रकारे म्हणजे आज जर आपण असं बघितलं तर असं वाटतं की अशा प्रायोगिक नाटकांना बऱ्यापैकी प्रतिष्ठा मिळते, व्यावसायिक नाटकांनी लोकप्रियता मिळते. या दोन गोष्टी मला वाटतं जरा भिन्न असाव्यात, की लोकप्रियता आणि एक प्रकारे सन्मान किंवा प्रतिष्ठा ह्या वेगळ्या गोष्टी असाव्यात. तर प्रायोगिक नाटकांकडे ज्या प्रतिष्ठेने बघितलं जातं तेवढ्याच प्रतिष्ठेने व्यावसायिक नाटकांकडे बघितलं जातं का. आणि तुम्ही दोन्हीमध्ये ते काम केलेलं असल्यामुळे तुम्हाला काय वाटतं की या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत की वेगळ्या आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं एक वेगळं कौशल्य आहे, ते स्किल आपण म्हणू, ते वेगळं आहे. त्याचा प्रेक्षक वर्ग थोडासा वेगळा आहे. आता तो तेवढा वेगळा नाही राहिलाय. दोन्ही प्रकारची नाटकं काही लोक पाहतात, परंतु पूर्वी होता थोडासा वेगळा. पण कलावंताला खरं म्हणजे ना कुठल्याही माध्यमात काम करता आलं पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं एखादा तुम्ही चित्रकार म्हटलात की तो वॉटर कलर, ऑइल्स या प्रत्येक माध्यमाची जी काही वैशिष्ट्य आहेत तिथे किंवा मर्यादा आहेत. वॉटर कलर चटकन वाळतं, मग जे काय करायचं ते काम त्याच्यात रंगात आधीच करायला पाहिजे, ते रंगवले असतात. हे जे आहे ते तुम्हाला आतून समजलं पाहिजे, तर तुम्हाला प्रत्येक माध्यम वापरता येतं चांगल्या रीतीने. आणि प्रतिष्ठेबद्दल जर तू म्हटलंस तर खरं सांगायचं तर आम्ही तो विचार कधीच केला नाही. म्हणजे आमच्या संस्थेने म्हणा, मी म्हणा, आम्ही तो विचार कधी केला नाही. कारण माझं थोडंसं असं उत्स्फूर्तपणे असं वाटतं की ही गोष्ट मला आत्ता करायला हवी.
आणि ही करायलाच हवी. आणि मग कोणी काही म्हणे नका, ओके, तो तुम्ही विचार नाही तो मी विचार करत नाही. उदाहरणार्थ मी जेव्हा गूढकथा लिहिल्या तेव्हा त्याच्या आधी मी सत्यकथेमध्ये खूप लिहिलं होतं. 17-18 माझे त्याच्यात आले होते, नाटिका, एकांकिका, कथा वगैरे धरून. परंतु गूढकथेचा हा जो प्रकार होता, म्हणजे हा फॉर्म, म्हणजे लेखन प्रकारच, हा सत्यकथेला मानवण्यासारखा नव्हता. म्हणजे त्यावेळी माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर असं म्हटलं असतं की मी त्यांना मानवेल तशी कथा लिहीन, तरच माझी प्रतिष्ठा कायम राहील. तसा विचार न करता मला असं वाटलं की जर गूढकथा लिहिणं हे मला आता योग्य वाटतंय ना, माझ्या डोक्यात अशी आहे ना, खेकडा पहिली लिहिली ती, तर मी ती लिहिली. आणि ज्या मासिकाला यात स्वारस्य वाटेल ते ती छापेल, म्हणून ती हाऊसमध्ये आली. पण मी असा विचार केला नाही की अमुक केलं तर प्रतिष्ठा मिळेल, तमुक केलं तर नाही मिळाली तर नाही मिळाली, पण आपल्याला जे करायचं ते आपण करून पाहिलं पाहिजे आणि त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. समाधान. हो, तर ते मात्र समाधान मला अजूनपर्यंत मिळालं की त्याच्याशी प्रामाणिक राहिलं. मी कोणासाठी काही बदल म्हणजे वेगळं केलं नाही. पण आपल्याकडे एक रंगभूमी संदर्भामध्ये किंवा एकूणच कलांसंदर्भात हा भाग एक महत्वाचा आहेच की एक म्हणजे जसं सिनेमासाठी आपण म्हणतो की काही पिठातला प्रेक्षक असतो, त्याच्यासाठीचा सिनेमा वेगळा असतो आणि मग जाणकारांसाठीचा किंवा अभिजात दर्जाचा काहीतरी वेगळा असतो. तसं आजही रंगभूमीच्या संदर्भात आहेच की व्यावसायिक रंगभूमी वेगळी आणि प्रायोगिक रंगभूमी वेगळी. व्यावसायिक बघणारे असतात ते सामान्य असतात आणि प्रायोगिक रंगभूमीवरची नाटकं बघणारे थोडेसे ज्यांना जास्त कळतं वगैरे असं एक समजलं जातं. तर असा मग भेदाभेद असा नाही, म्हणून मी मुळात म्हटलं की त्यांचा प्रेक्षक वेगळा असतो, नक्कीच वेगळा असतो. आता लोकनाट्याचा प्रेक्षक वेगळा असेल, ते नाटकच आहे. बालरंगभूमीचा प्रेक्षक वेगळा असेल, तसंच प्रायोगिक रंगभूमीचा पण असतो आणि व्यावसायिक रंगभूमीचा पण असतो. पण त्याच्यामध्ये मी काय माझ्या दृष्टीने करत आलोय की जे मला चांगलं वाटेल तेच करायचं. आणि मला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या वाटतात, म्हणजे वावडं नाही फार कशाचं. म्हणजे मला प्रायोगिक नाटक करत असताना सुद्धा व्यावसायिक नाटक खुणावतच असतं. म्हणजे 72 सालची गोष्ट की ज्या वेळेला आम्ही प्रेमकहाणी नाटक केलं, त्यानंतर 74 मध्ये आरण्यक केलं, त्याच वेळेला मी व्यावसायिक नाटकही करत होतो. 72च्या जवळपास माझं गोवाहिंदू असोसिएशन विराट बाजलं नाटक केलं. ते त्यावेळेला होतं, म्हणजे अर्थात मी त्यावेळेला व्यावसायिक नाटकामध्ये पूर्णपणे झोकून घेतलेलं नव्हतं, परंतु ते आलं होतं. अंधारबाजा सोबतीसारखं रूपांतरित नाटक आलेलं होतं. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीला हा लेखक चालतो असं माहीत झालं होतं. आणि मलाही जे काय करायचंय ते व्यावसायिक रंगभूमीवरही आपण करू शकतो हे कळत होतं. पण तिथे मात्र आतापर्यंत मी केवळ चालेल असं नाटक केलं नाही. मी असं म्हणत आलो की व्यावसायिक नाटकामध्ये सुद्धा काही भाग हा प्रयोगाचा असला पाहिजे. लोकांना तो कळो न कळो, पण लेखकांनी स्वतः काही प्रयोग केला पाहिजे. उदाहरणार्थ आता व्यावसायिक रंगभूमीचं म्हणजे सुयोगनी माझी जी बरीचशी नाटकं केली, त्याच्यामध्ये सुधीर भटांचं नेहमी सांगणं असायचं की तुम्ही गंभीर नाटकं तरी पण आमच्यासाठी विनोदी नाटक लिहा, कॉमेडी लिहा. आणि त्यांचे विनोदाचे विषय सुद्धा त्यांच्या दृष्टीने प्रेम, लग्न बरोबर असायचं. तर मी त्यांच्यासाठी जी नाटकं 8-10 नाटकं लिहिली, जास्तच असतील, तर ते जर तू पाहिलं असतं त्या प्रत्येकामध्ये काहीतरी प्रयोग आहे, प्रत्येकामध्ये विषयाचं वेगळेपण आहे, वैशिष्ट्य आहे. एक तर नाटक आहे ते त्यांच्या या सगळ्या म्हणण्यावरची प्रतिक्रिया आहे, इथं हवंय कोणाला प्रेम, त्याच्यामध्ये तर प्रेमामधली ज्याला आपण काळी बाजू म्हणू, डार्क साइड अशी प्रेमाची जी आहे. प्रेम हे नुसतंच आनंदासाठी आहे का, प्रेम हे इतर अनेक भावना, कधी सुडाची भावना असेल, कधी दुःखाची भावना असेल, कधी नुसतीच अडचणीची भावना असेल, हे सगळं त्याच्यात दाखवता येईल का. त्यामुळे 4 दिवस प्रेमाचे सारखं नाटक लिहा असं मला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी प्रेमाचं दुसरं नाटक लिहिलं, पण ते 4 दिवस प्रेमाच्या बरोबर उलट लिहिलं. किंवा आता जादू तेरी नजर सारखं की मिडसमर नाईट्स ड्रीम आपल्याकडे यावं, पण त्याचं तंतोतंत रूपांतर न करता आजच्या काळामध्ये ही कथा एका डॉक्टरची कथा म्हणून सांगता येईल का. आणि विनोद तर मुळातच आहे, प्रेमाविषयी शेक्सपियरने त्या नाटकात खूप म्हणून ठेवलंय. हे सगळं दाखवलं
तर सुधीर भटांच्याही मनासारखं होईल आणि माझ्याही मनासारखं होईल बरोबर. अशा हिशोबाने मी प्रयोग करत राहिलो. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमी म्हणजे काहीतरी खालच्या दर्जाचं किंवा तिथे काही तडजोडी कराव्या लागतात असं नाही. तडजोड करायची की नाही हे मुळात तुमच्या स्वभावात असावं लागतं. मिडसमर नाईटचा तुम्ही तो उल्लेख केला म्हणजे जादू तेरी नजर, तर त्याचं खरं तर एक म्हणजे ऐन वसंतात अर्ध्या रात्री हे राजीव नाईकांनी केलं होतं हो. किंवा चेतन दातारने जंगल में मंगल असं केलं होतं. आणि हे- पूर्वी देखील मधु यामिनी स्वप्न नावाचे एक त्याचे भाषांतर अगदी पूर्वी एका लेखकाने केलेलं आहे. आणि खरं आहे ते नाव बरोबर आहे. मिडसमर नाईट ड्रीम म्हणजे मधु यामिनी स्वप्न. पण मग हे प्रत्येकाच्या शैलीनुसार किंवा म्हणजे तुमचं हे आजच्या काळाला जोडून घेणारं हा जादू तेरी नजर. तर त्याच्यामध्ये मी आणखीनही एक गोष्ट केली की ते नुसतंच नाटकाचं रूपांतर तेच करणं शक्यच नव्हतं कारण आजच्या काळाप्रमाणे त्यात सगळेच बदल केले. परंतु ते करताना शेक्सपियरची जी प्रेमाविषयीची थिअरी आहे आणि ती खूप मॉडर्न आहे. म्हणजे त्यांनी बऱ्याच वेळेला त्याला बाष्कळपणाच ठरवलंय, वेडेपणा ठरवलंय. उदाहरणार्थ त्याच्यामध्येच ते डोळ्यात अंजन घातल्याबरोबर ती प्रेमात पडते ते त्या गाढवाच्या राणी वनराणी गाढवाच्या प्रेमात पडते. तर म्हणजे प्रेम हे किती केवळ नजरेवर अवलंबून आहे का इतक्या अशा प्रश्नांची त्यांनी जी उहापोह याचा जो केलेला आहे तो देखील मी त्याच्यात निराळ्या संवादातून किंवा निवेदनामधून किंवा गाण्यांमधून शेक्सपियरचा हा दृष्टिकोनाविषयी पण त्या नाटकात बोललाय. आता हे सगळं सुधीर भटांना माहित नव्हतं. त्यांना ते विनोदी नाटक वाटत होतं म्हणून त्यांनी ते केलं. तर म्हणजे कोणी कुठल्याही दृष्टीने घेऊ तुम्ही तुमची दृष्टी ते करण्यामागची साफ हवी. तुम्ही कोणासाठी करताय असं न वाटता पण स्वतःसाठी करतो आणि आपल्या सदस्य विवेक बुद्धीची प्रामाणिक राहून करतो असं वाटलं पाहिजे. पण व्यावसायिक रंगभूमीमध्ये तुम्हाला खूपच अफाट यश मिळालेलं आहे. आणि खरं तर लोककथा 78च्या वेळेला अशी एक संधी होती की तुम्ही जर त्याला प्रचंडच लोकप्रियता मिळाली आणि सगळ्यांनी स्वीकारलं, सगळा प्रयोग स्वीकारला. त्यात तुम्ही वेगवेगळे प्रयोग केले. मला वाटतं त्यात तुम्ही एक टी बॉक्सचा एक नेपथ्य म्हणून प्रयोग केला होता की चहाचा पण खोका. त्याला नाव तेव्हा दिलेलं नव्हतं टी बॉक्स. ते आम्ही नंतर मुलांची नाटकं जेव्हा झोपडपट्ट्यामध्ये केली काही जे मग अशी मी सांगितलं शाबासला सारखं दोन बच्चे दोन लुच्चे सारखं वेट बिगारीवरचं नाटक आम्ही केलं. तेव्हा त्याच्या मागचं तत्व असं होतं की एका खोक्यामध्ये चहाच्या मावेल एवढंच सामान घेऊन नाटक करता येईल का. म्हणजे एका खोक्यात नाही 2-3 खोके घ्यावं पण चहाच्या खोक्यात मावेल एवढं सामान. तर लोककथामध्ये आम्ही खरंच तसं करायचो कारण ते दलित त्यांच्याकडे त्यांना सामान आणता येईल गावाहून येताना तेवढ्यावरच नाटक करणार म्हणून ते काय आणतील ते बसायला सीट्स म्हणून काय असेल तर चहाची खोकी असतील आणि काय असेल तर कंदील असेल त्यांच्याकडे तो प्रकाशजनेसाठी असं आम्ही त्याचा विचार केला होता. आणि गाठोडी ती जी खोक्यामध्ये जात असत. तर जेव्हा मुलांची नाटकं केली माझा हा असा एक पहिल्यापासून आतापर्यंत असा एक चालूच प्रवास आहे. म्हणजे असं म्हणणार नाही की एक गोष्ट थांबली आणि दुसरी सुरू झाली. एखादच अंमलात असं झालं नाही. तर आता मुलांचं नाटकं करताना मी असा विचार करत होतो 2 बच्चे 2 लुच्चे जेव्हा मी केलं की आपण हे 4 पात्रांमध्ये करतोय आणि वेगबिगारीचा त्याच्यामधून संदेश आहे की जो आम्ही मुलांना नाटक फार गंभीर होईल म्हणून तिथे ठेवत नसतो. नाटकातून गमतीदारपणे तो संदेश यायचा पण शिवाय आम्ही बाहेर त्याच्याविषयीची माहिती वेगबिगारी विषयीची आपल्याकडचं स्टॅटिस्टिक्स वगैरे देत असू बाहेर लावून ठेवत असू. पण ते नाटक करताना माझ्या विचार करत असताना मी जरा माहिती आहे माझ्या खोलीमध्ये मी असा आडवा पडून लिहितो आणि ते करत असताना तिथे जागेची अडचण असल्यामुळे खोकी त्या खोलीतच आणून ठेवलेली होती त्यावेळी आणि त्याच्यातल्या सामानासकट कुठल्या तरी लोककथेच्या प्रयोगावरून परत आलेली असेल ते बॉक्स ते ठेवले आणि त्याच्यामध्ये सामान. तेव्हा म्हणजे एकदम डोक्यात आलं की हा सगळा प्रपंच हा या चहाच्या खोक्यात मावलेला आहे. दिस इज टी बॉक्स थिएटर. चाय खोका रंगमंच असं याला का म्हणू नये. त्यामुळे त्याची मर्यादाही कळते. त्याच्यासाठी आम्ही किती इक्विपमेंटमध्ये ते करणार आहोत त्याच्या मागची गरिबी पण कळते आणि कमी साधनांसकट आपण अधिक चांगलं नाटक करू शकतो कसं हेही कळतं. म्हणून मी त्या क्षणी चाय खोका रंगमंच असं नाव दिलं. लिहिताना समोर ती पडली होती 2 चहाची बॉक्स त्यातून
पण या प्रयोगाला दाद मिळाली म्हणजे या मुलांच्या संकल्पनेला? हो, आम्ही चाय तुपा रंग केली म्हणजे सगळीकडे केली आम्ही. आणि एवढंच नाही तर आम्ही असंही केलं की ती अलीकडची म्हणजे या पूर्वीच्या नाटकांपेक्षा ही 2-3 नाटकं जी अलीकडे केली आम्ही त्याच्यामध्ये आम्ही असं कारण मला असं वाटायला लागलं की इतके आजूबाजूला प्रश्न पडलेत की मुलांच्या नाटकामधून हे प्रश्न यायला म्हणजे ते इश्यू बेस्ड नाटक आहे. हे कठीण आहे याचं कारण मुलांना असं तुम्ही फार गंभीर करून वास्तवाबद्दल सांगू शकत नाही. तरीही तुम्ही याच वास्तवामध्ये राहत आहे किंवा तुमच्यासारखीच काही मुलं अधिक कठीण वास्तवातून जात आहेत याची त्यांना मधून जाणीव करून द्यावी म्हणून इश्यू बेस्ड नाटकं पण हवीतच मुलांची. तर आम्ही ते करत असताना प्रतिसाद तर मिळायचाच आणि आमची तयारी कुठेही जाऊन करायची असायची. त्याच्यामध्ये आम्ही शेवटी असं म्हटलं की काही पालकांना पण आवाहन केलं. त्यांना आम्ही असं म्हटलं की तुम्ही मुलांच्या वाढदिवसावर जेवढा खर्च करता का 2,000-4,000 करत असाल तो तुम्ही आम्हाला द्या. आम्ही 500 मुलांना फ्री नाटक दाखवू. आणि मग आम्ही तसे काही जमा केले पैसे. का म्हणजे केवळ पैसे जमा करणं हेतू नव्हता. त्या पालकांना पण वाटलं पाहिजे की बालरंगभूमीमध्ये आपली काही जबाबदारी आहे. बालरंगभूमी चालू ठेवायची तर आपण काही पैसे पैसे खर्च करायचे तर त्याचा कुठला मार्ग की तुम्ही ते नको इतके पैसे उधळत असाल जर मुलांच्या वाढदिवसावर किंवा त्यांना हॉटेलला नेण्यात तर ते द्या. आणि मग आम्ही त्याचे ठिकठिकाणी म्हणजे स्ट्रीट चिल्ड्रनसाठी सुद्धा प्रयोग केले. जी मुलं ज्यांना घरदार नाही अशा मुलांना साठी सुद्धा आम्ही त्याचे प्रयोग केले. तुम्ही एक प्रकारे म्हणजे अशी इश्यू बेस्ड नाटकं खूप लिहिलेली आहेत. म्हणजे मला म्हणजे तुम्हाला एखादी कल्पना आवडली त्याच्यावरती तुम्ही मग नाटक रचणं किंवा लिहिणं हा भाग आहेच पण तुम्ही अगदी इश्यू बेस्ड नाटकं जशी छोट्यांसाठी लिहिली तशी मोठ्यांसाठी तन्मन आहे. कुष्ठरोगाविषयीचं स्पर्शामृत ज्याच्या आधी मी कादंबरी त्याची पानगळीचं झाड लिहिली होती किंवा बकासूर सारखं नाटक बकासूर निर्भय बनव आंदोलनाशी संबंधित. त्यावेळेला जेव्हा अशी इश्यू बेस्ड नाटकं लिहिली जातात तर तेव्हा सुचण्यामध्ये म्हणजे माझं म्हणणं की एखादी कल्पना आवडली म्हणून लिहिणं आणि एखादा विषय समोर दिसतोय म्हणून त्याच्यावरती नाटक लिहिणं यात काही फरक असतो का? खूपच फरक असतो. कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला लिहावंसं वाटतं त्या विषयावर पण नाही सुचतच नाही तुम्हाला योग्य म्हणजे नाटकाच्या माध्यमातून सांगण्यासारखं असं काही सुचत नाही. निबंधाच्या किंवा लेखांच्या किंवा लोक जो प्रचार म्हणून करतायत ते तुम्हाला माहितच असतं पण ते परत नाटकातून कशाला जायचं लोक प्रचार तसाच सुद्धा घेऊ शकतात. ते नाटकातून दिसायचं तर ते खूपच कठीण आहे. खूपच कठीण आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मला लोककथाचा प्रयोग आम्ही लोककथा 78चा प्रयोग अमरावतीला करायला गेलो तेव्हा तिकडच्या शिवाजीराव पटवर्धनांचं जे कुष्ठधाम त्यावेळेस ते चालवणारे त्यांची कन्या अनुताई भागवत त्या आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की तुम्ही आमचं कुष्ठधाम येऊन बघा आणि त्याच्यावरून काही सुचलं तर लिहा ते उपयोगी पडेल आम्हाला. तर मी गेलो बघितलं. त्यावेळी शिवाजीराव होते त्यांना भेटलो अनुताईंशी पण बोललो पण काहीच सुचेना की जे केवळ प्रचारकी नाही होणार जे मानवी भावनांशी संबंधित आहे असं नाटक हवं तर ते काय काही सुचेना. नंतर मी एके ठिकाणी बातमी वाचली की एका मुलीने कुष्ठरोगाशी झगडा दिला 12-13 वर्ष दिला झगडा आणि त्यावेळेला तिच्याबरोबर जो समाजसेवक सतत बरोबर नव्हता पण अधूनमधून तिला मदत करायचा तिला कुठे कुठे कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं जायचं तिथे त्याची दखल घ्यायची. तर ती जेव्हा बाहेर पडली तेव्हाही तो लक्ष ठेवून होता आणि तिला बाहेरचा संघर्ष हा तिच्या आजाराशी केलेल्या संघर्षापेक्षा अधिक जाणवायला लागला. म्हणजे केवळ ती पूर्वी आजारी होती यांनी आता ती पूर्ण बरी झाली असं सर्टिफिकेट तिच्याकडे आहे असं असताना सुद्धा तिला नोकरी मिळत नव्हती राहायची जागा मिळत नव्हती तिच्या स्वतःच्या कुटुंबाने तिला नाकारलं. हा प्रश्न अधिक महत्वाचा होता तिच्या दृष्टीने आता कुष्ठरोगापेक्षाही. हे त्या समाजसेवकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी तिच्याशी लग्न केलं. इतकी वर्ष त्यांची मैत्री होतीच पण त्यांनी तिच्याशी लग्न केलं आणि असं समाजाला दाखवून दिलं की ही आता पूर्णपणे बरी आहे एक कुटुंब हिच्यामुळे उभं राहू शकतं इतकी ती चांगली आहे
त्यामुळे तिचा स्वीकार केलेला आहे. ही मला तर हकीकत दिनांकमध्ये आली होती त्यावेळेला, आज दिनांकमध्ये, साप्ताहिक दिनांक, साप्ताहिक दिनांकमध्ये. आणि ती वाचून मी जाऊन त्या जोडप्याला भेटलो पुण्याला जाऊन, आणि त्यांच्याकडून बरीच सगळी माहिती घेतली, त्यांची सगळीच म्हणजे तिच्या संघर्षाची पूर्ण माहिती घेतली. त्यामुळे गंमत अशी झाली की तिकडच्या त्या मी ते नंतर नाटक आलं लिहिलं, ती कादंबरी आधी लिहिली, पानगळीचं झाड, स्पर्श अमृताचं नाटक, त्याच्यावरून स्पर्श. ती कादंबरी ब्रेलला पण आली, ब्रेल लिपीमध्ये ती आली. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला त्या अंधांसाठी मी काही वेळा काही वाचून दाखवायला जात होतो एका शाळेमध्ये. त्या मुलींनी तिथल्या मला सांगितलं की आम्ही ही वाचली आहे कादंबरी. मी कशी वाचली? आम्ही ब्रेलवर वाचली. म्हटलं तुमच्यासाठी का? म्हणून म्हणजे कुष्ठरोगाशी झगडा आहे तुम्हाला काही विषय? तर ती ज्यांनी ब्रेलमध्ये केली त्यांनी मला नंतर भेटून सांगितलं की ह्यातला जो झगडा आहे या मुलीचा, तो या अंध मुलांना देखील उमेद देणार आहे, त्यामुळे हे त्यांच्याशी रिलेट करणार आहे, म्हणून मी ब्रेल लिपीमध्ये केली. पण हे सगळं पाहिलं तेव्हा मला ते नाटक स्पर्शामृताचा करता आलं. आणि नंतर ॲक्वर्थ लेप्रसी होमने मला सांगितलं की आमच्या अतिशय उपयोगाचं नाटक आहे, हे पॉझिटिव्ह नाटक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला वास्तवाच्या नावाखाली निराशाजनक लिहिलं जातं. म्हणजे तिला समाजाने आपल्यात घेतलं नाही म्हणून ती परत निघून गेली कुष्ठधामातच, कारुण्य निर्माण केलं असं नाही. ते खरंही असतं, ते उगाच आता तिची वेळ तशी आलीच होती की ती परत गेली असती, परंतु तरीही समाजातूनच कोणीतरी असं मनुष्य येतं की त्याला हे समजतं आणि तो हात द्यायला पुढे होतो. हे काम लिहू नये, म्हणजे हेही वास्तवच आहे ना, बरोबर, खरोखर घडलेलंच आहे. तर मग निराशाजनक तेवढं वास्तव आणि आशादायी तेवढं ते वास्तववादी नाही, ती कल्पना असं नसतं. तर वास्तवातल्या सुद्धा तुम्ही काही सकारात्मक गोष्टींबद्दल बोलू शकता, तर ते लिहिलं, ते फायदेशीर अधिक ठरू शकतं. तसं तनमनच्या वेळेला एड्स विषयी लिहायचं असं तर मनात होतं, पण काय लिहिणार त्याच्याबद्दल, कशा रीतीने झालं. काही जण, आता मी ते पुस्तक तर संपादित केलं होतं पॉझिटिव्ह कथासंग्रह, ते मला त्यांच्या एड्स कंट्रोलचं, महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटीने सांगितलं होतं, त्याप्रमाणे केलं होतं. गुडकर त्यावेळी माझ्याबरोबर काम करत होता आणि तो निगुडकर, तो मला आमची खूप चर्चा व्हायच्या. त्यांनी काही माणसं माझ्याकडे पाठवली पण जे बरे झालेत किंवा ज्यांनी स्वीकारलंय, ज्यांचं स्वतःचा HIV बाधित असणं, त्यांच्याशी पण मी बोललो होतो. पण तरी मला यातला विषय काही जाणवत नव्हता, कारण बऱ्याच वेळेला असं असायचं की त्यांनी ते कुठेतरी बहकत गेलेले आहेत, त्यातून त्यांना लागलंय, किंवा काही वेळेला रक्तातून किंवा अनुवंशिक म्हणून असा तो आलेला आहे की याच्यात त्यांचा विषय. पण याच्यामध्ये तत्व काय, कथा काय आहे? बरोबर. त्यामुळे मला बरेच दिवस विचार करून लिहायचं असं वाटत असताना काही सुचत नव्हतं. एक दिवस अक्षरशः मला असं रस्ता क्रॉस करताना एकदम डोक्यात आलं की ह्याच्यामध्ये नैतिक विषय आहे एक, आणि नैतिक विषय असा की तो समजा बाहेर ख्यालीपणातून त्याला तो HIV बाधित झाला, त्याच्या पत्नी जिचं त्याच्यावर खरोखर प्रेम आहे, तिने ही सगळी घटना काय म्हणून स्वीकारावी, हा एक भाग. आणि त्यातून दुसरा भाग असा की तो खरोखरच एड्सग्रस्त असताना त्याची पत्नी ही जर तिला जर सामाजिक जाणीव असेल तर तिने एका पेशंटला काय म्हणून नाकारावं. म्हणजे मला हा त्याच्यातला नैतिक पेच दिसला की एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यामध्ये सुद्धा असा नैतिक पेच असू शकतो की तिला नवरा म्हणून तो आपल्या कर्तव्याला चुकला असं वाटतं, आणि पेशंट रुग्ण म्हणून आपण त्याच्याविषयीचे कर्तव्य पाळलं पाहिजे असं वाटतं. हे परस्पर विरोधी गोष्टी जेव्हा मला अक्षरशः मला फ्लॅशमध्ये त्या दिसल्या आणि मी ठरवलं की आपण याचं नाटक लिहायचं. पण अशाच तुम्ही म्हणजे असे इश्यू बेस्ड नाटकं लिहिताना तुम्ही अशी काही नाटकं लिहिलेली आहेत की जी होऊन गेलेल्या मोठ्या व्यक्ती आहेत, म्हणजे आचार्य अत्रे आणि त्यांच्या चरित्रात्मक म्हणूया, किंवा ताराबाई मोडकांच्या संबंधीचं ते घरतिघांचं सारखं नाटक, आणि आचार्य अत्रे त्यांच्या पत्नी संदर्भात दुभंग ना, मला वाटतं. तर आता खरं तर या मोठ्या व्यक्ती आहेत ज्या समाजाला ठाऊक आहेत, पण त्या व्यक्तींची चरित्र नाट्य न करता तुम्ही त्यातलं विचार किंवा त्यांच्यातला जो एक सामाजिक मुद्दा घेऊन तुम्ही त्याच्यावर नाटक लिहिलं, तर चरित्र नाट्य नाही होऊ दिलीत तुम्ही.
तर यामागे या 2 नाटकामध्ये चरित्र नाटक नाही होऊ दिलं असंही नाही, या 2 नाटकामध्ये थोडा फरक आहे. दुभंगच्या वेळेला मला असं वाटत होतं की हा जो प्रश्न आहे की एक बुद्धिनिष्ठ असा मनुष्य आहे, कुठल्याही फील्डमध्ये असेल, तो डॉक्टर असेल, वकील असेल, प्राध्यापक असेल, चित्रकार असेल, तो आणि त्याची पत्नी ती पण सुविद्य आहे, त्याला समजू शकते अशी आहे. आणि असं असताना सुद्धा तो आणखीन एका तिसऱ्या तिच्या परीने अशा चांगल्याच व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीच्या प्रेमात पडला तर काय होईल. आणि आपल्या आजूबाजूची सर्व क्षेत्रातली उदाहरणं यातली माहिती आहेत. तर मी असं म्हटलं की यातलं हा विषय तर युनिव्हर्सल सब्जेक्ट्स जे काही असतात त्यातला आहे, त्याच्यावर आपण लिहायला तर पाहिजे. परंतु आपण निवडताना अशी एखादी व्यक्ती निवडली पाहिजे की जी तिच्याबरोबरचा तपशील जो असेल, त्याचा व्यवसाय, जो काही माहोल असेल, तो योग्य तो मिळावा, यासाठी मॉडेल म्हणून आपण घेतलं. आणि मी मॉडेल म्हणून अत्रे घेतले. समजा आणखीन कुठला डॉक्टर घेतला तर वेगळा एखादा प्रख्यात डॉक्टर घेतला, पण अत्रेंची त्या नाटकामध्ये म्हणजे जसं आपण समजा एखादा राजाचं मॉडेल करायला एखादा सर्वसामान्य मनुष्य आणून बसवला आणि त्याचे नाकडोळे किंवा त्याची देहयष्टी ही आपण मॉडेल म्हणून वापरली तर ते चित्र त्या माणसाचं होत नाही. आपल्याला ते राजाचं चित्र काढते. किंवा आपण हे जर लिओनार्डो डा विंचीचे पाहिले अनेक जे एंजल्स वगैरे सगळे ती आजूबाजूची मुलं आहेत, किंवा रवी वर्माच्या सगळ्या गोव्यातल्या स्त्रिया देवदेवता आहेत. तर असं मॉडेल म्हणून अत्रेंना वापरता येईल का असं. त्यामुळे त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य, त्यांचं चित्रपट क्षेत्रातलं कार्य, त्यांचं लेखन, त्यांचं साहित्य संमेलनाचं अध्यक्ष असणं, या सगळ्या गोष्टी वापरून मी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट अशा 2 आकर्षणामध्ये सापडलेल्या पुरुषाची ती अत्रेंची नाही. एक्झॅक्टली, मला हेच माझं या अर्थाने ते चरित्र नाटक नाही. त्यावर्षी मला एका दिवाळी अंकाने सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही चरित्र नाटक या विषयावर तुमचा लेख, म्हणजे दुभंग हे चरित्र नाटक नाही, मी लिहू शकत नाही. परंतु काही वर्षांनी मी घर तिघांचं हवं लिहिलं, ते मात्र बऱ्याच अंशी चरित्र नाटक या व्याख्येत बसणार आहे. याचं कारण असं आहे की तिथे विषय हा असाच एक सामाजिक विषय असा नव्हता. जरी ते समाजाच्या संदर्भातलं असलं तरी सुद्धा त्यातली जी स्त्री होती तिची ती एक वैयक्तिक शोकांतिका होती की जेव्हा ती मुलांसाठी शिक्षणाचं कार्य करते अशा वेळेला तिच्या मुलीला ती समजू शकत नाही असा आरोप ती मुलगी करते. हे समजण्याचा प्रयत्न करतेच आहे, तो नाही असं नाही, पण ती मुलगी वेडाच्या पंथापर्यंत जाईपर्यंत, अटॅक्स यायला लागेपर्यंत इतकी ती हाताबाहेर जाते. आणि याचं कारण तिचं आपल्या वडिलांवर प्रेम आहे. आणि वडील हे देखील अत्यंत चांगले मोठे व्यक्तिमत्व आहे, ते देखील एक अत्यंत देखणा हुशार असा वकील आहे तो मनुष्य. आणि तरी देखील नाही त्यांना एकत्र राहता येत या दोघांना. ही जी शोकांतिका ही प्रत्यक्ष घडलेली मी पाहिलीही होती. कारण लहानपणी प्रतिभाच्या आई या तिच्या लहानपणी शिशुविहारमध्ये ताराबाई मोडकांच्या बरोबर काम करत होत्या मॉन्टेसरीमध्ये. त्यामुळे ही पाहिली होती आम्ही शोकांतिका. आणि तरीही तिच्याविषयी सगळा तपशील जमवायचा, कारण तो तर आता हे चरित्र नाट्यच झालं, त्यामुळे तपशील अधिकच हवा. बरं, नाटकामध्ये कसं यायचं, 13 वर्षाचा स्पॅन मी निवडला, पण तरी 13 वर्षात त्या ठिकठिकाणी गेल्या. ते हे सगळं नाटकाच्या मध्ये कसं, त्यामुळे मी नाटकासाठी थोडं स्वातंत्र्य म्हणजे नेपथ्याचं वगैरे, म्हणजे एक घटना जर भावनगरला घडत असेल तर ती याच घरी घडते असं केलं. पण तरीही तंतोतंत चरित्र नसल्यामुळे त्यातली नावं बदलली, ताराबाईंच्या ऐवजी प्रमिलाबाई केलं. पण असं ते घर तिघांचं हवं नाटक हे एक सांगण्यासारखं आहे की खरं म्हणजे आणखीन 2 नाटकं आहेत की ज्याचं मला खरं त्यातलं एक लिहिलेलं आहे आणि एक लिहिलेलं नाही. आता तुळसा हे ऐतिहासिक नाटक आहे, ते ऐतिहासिक आहे आणि चरित्र नाट्यही आहे. तुळसा या कॅरेक्टर तुळसा आणि यशवंतराव होळकर आणि तुळसा याच्याविषयी. आणि चौथं जे नाटक आहे ते मी लिहिलेलंच नाही अजून, कारण माझं इतके वर्षानुवर्ष त्याच्यावर विचार चालू. ते लोकहितवादी विषय आहेत की ते का न लिहिलं जाण्याचं कारण असं होतं की त्यावेळची त्यातली जी शोकांतिका होती
ती लोकहितवादी आणि त्यांचा मुलगा यांच्यामध्ये होती. म्हणजे अशी की त्यांना असं वाटत होतं की आपल्या तरुणांनी जाऊन तिकडून शिकून यावं. पण प्रत्यक्षात तरुण म्हणून त्यांनी जो त्यांचा मुलगा पाठवला त्याच्या वेगळ्या महत्वाकांक्षा होत्या. आणि त्याला जेव्हा तो परत आला तेव्हा वाटलं की इथे मी सडक पडतोय, मी विलायतेला गेलो होतो तो चांगला होतो. आणि त्याच्यातून हाय खाऊन तो नंतर वाढला त्याच्यामध्ये. तर हे जे होतं त्यांचं, त्याच्यामध्ये त्याचे वकिली पेशा त्यांनी जो स्वीकारला होता, त्याच्यामुळे त्यांनी कोल्हापूरच्या संस्थानाला मदत करून दिली. आणि कोल्हापूरच्या राणींनी त्याला जे पैसे त्या खटल्याचे जे ठरले होते ते ती देऊ शकत नव्हती, कारण मधल्या काळामध्ये ते सगळं त्यांच्या जे कोण कारभारी होते त्यांच्या हातात गेलेलं होतं, पैशाचा कारभार. त्यामुळे त्या जरी जिंकल्या तरी त्या केसचे पैसे देऊ शकत नव्हते. मी या मुलाला, लोकहितवादींच्या मुलाला, वकील मुलाला. तर त्या म्हणाले मी माझे दागिने देते. तर तो म्हणाला मी दागिने कसे घेऊ, तुम्हाला मी बहिणीसारखं मानतो, बहिणीचं स्त्रीधन मी कसं घेणार. अरे तर ही अशा इतक्या प्रियगार स्वभावाच्या मुलाची ही जी शोकांतिका झाली की इथे त्याचं काहीच होऊ शकलं नाही. तर हे सगळं मला खूप नाट्यपूर्ण वाटत होतं, लिहावं असं वाटत होतं. त्याच वेळी वाटलं की लोकहितवादींचं इतर बरंचसं काम आहे, दलितांच्या संदर्भात आहे, इतर. आणि तर त्याला आपल्याला कितपत न्याय देता येईल जर ही घटना मध्यवर्ती ठेवली तर. या विचारात ते नाटक वर्षानुवर्ष राहिले. आणि तुम्हाला वाटतं इंदिरा, हो ते मात्र खरोखरीच चरित्र नाट्य. इंदिरा गांधीविषयीचं मी खूप वर्ष झाली लिहून, 10-11 वर्ष झाली, पण अजूनही मला त्याला निर्माता मिळालेला नाहीये. मला माझ्या पद्धतीने जसं ते नाटक करायचंय तसा कधी मिळाला समान धर्म तर ते येईल स्टेजवर. त्याच्यामध्ये आणीबाणीपासून त्यांच्या हत्येपर्यंत शेवटची 9 वर्ष. आणि तिथे मात्र सगळा तपशील म्हणजे याच 5 नाटकांमध्ये पूर्णार्थाने चरित्र नाट्य जे तो विचारलं ते इंदिरा आहे. इंदिरा मध्यंतरी त्याचं इंग्रजी भाषांतराचं अभिवाचन 26 जून आणीबाणीची जी तारीख होती त्याला पत्रकार संघामध्ये आपल्या डॉली ठाकूर आणि त्याच्या गटाने केलं. नाटक हा तुमचा मी खरं तर म्हणजे श्वास खूप मोठा मी तुमच्या आयुष्य नाटकाने व्यापलेला आहे. आणि मी लेखन, दिग्दर्शन सगळंच एकूण. आणि मला वाटतं की याची दाद कमी अधिक प्रमाणात मिळाली असेल, पण एक मला आठवते की पुलंनी एक मोठी दाद तुमच्या या सगळ्या नाट्य कारकिर्दीला दिलेली होती. आणि पुलं असं म्हणाले होते की गेली 40 वर्षात मी मतकरींची जी काही नाटकं पाहिली आहेत आणि ती सगळी पाहून मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्यांच्या लिखाणात आणि निर्मितीमध्ये ते कायम टवटवीतपणा राखू शकलेले आहेत. आणि रंगभूमी ही त्यानं पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून स्वीकारलेली नाही, तर ती त्यानं घेतलेलं नाट्यप्रसाराचा व्रत आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2 श्रोते हो आज आम्ही आपल्याला ऐकवला आमच्या संग्रहातून.